हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. मेमरी चॅम्पियनशिपची डेट डिक्लेअर झालीये. प्रॅक्टिस करताय ना? व्हेरी गुड. प्रॅक्टिस करताना एक गोष्ट लक्षात घ्या. नॉट जस्ट प्रॅक्टिस बट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मेमरी ॲथलीट परफेक्ट. आणि परफेक्ट प्रॅक्टिससाठी म्युझिकल विंडोजचं नंबर कन्व्हर्जन आणि जर्नीज रेडी असणं आणि त्याचबरोबर टायमर लावून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. हे नक्की लक्षात घ्या. ओके, तर मग सुरुवात करूया एका नवीन डिसिप्लिन. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस केलेल्या सर्व डिसिप्लिन्सचा डेटा आपल्याला पेपरवर मिळाला. परंतु या डिसिप्लिनचा मेमरायझेशन पेपर मात्र प्रिंटेड न देता ॲथलीट्सना तो फक्त ऐकायचा असतो. कारण या डिसिप्लिनचं नावच आहे स्पोकन नंबर्स. स्पोकन नंबर्स हा मेमरी चॅम्पियनशिप मधला असा एकमेव डिसिप्लिन आहे जो ॲथलीट्सची ऑडिओ व्हिज्युअल मेमरी चेक करतो. ऑडिओ कारण नंबर्स तुम्हाला ऐकवले जातात आणि व्हिज्युअल कारण ऐकलेले नंबर्स तसेच्या तसे लक्षात ठेवणं शक्य नाही, कारण नंबर्स ॲब्स्ट्रॅक्ट आहेत. त्यामुळे ऐकलेले नंबर्स ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्ट करून ते लक्षात ठेवावे लागतात आणि हे ऑब्जेक्ट्स जर्नी लोकेशन्स बरोबर असोसिएट करून लक्षात ठेवण्यासाठी व्हिज्युअलाइज करावे लागणार आणि म्हणून व्हिज्युअल सुद्धा. येतंय लक्षात? स्पीड नंबर्स, रँडम नंबर्स, बायनरी नंबर्स या सर्व डिसिप्लिन्समध्ये पेपरवर लिहिलेले नंबर्स आपण सहज लक्षात ठेवत होतो. परंतु आता मात्र नंबर्स फक्त ऐकायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. नो रिपिटेशन, नो रिव्हिजन. काय वाटतं? इझी और व्हेरी व्हेरी इझी? जस्ट किडिंग. आय नो नंबर्स नुसते ऐकून लक्षात ठेवणं एवढं सोपं नाही. पण तेवढं कठीण पण नाही. केव्हा? जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करणार तेव्हा. आणि लेट मी टेल यू, जशी ॲब्स्ट्रॅक्ट इमेजेसची रेग्युलर प्रॅक्टिस क्रिएटिव्हिटी वाढवायला मदत करते, तसंच स्पोकन नंबर्सची रेग्युलर प्रॅक्टिस तुमची एकाग्रता तर वाढवेलच, पण तुमच्यात पेशन्स पण डेव्हलप करेल. सो लेट्स बिगिन. सुरुवात आपण स्पोकन नंबर्सचं उद्दिष्ट जाणून घेण्यापासून करणार आहोत. The aim is to commit to memory and recall as many spoken numbers as possible. अर्थात जास्तीत जास्त स्पोकन नंबर्स लक्षात ठेवून सर्व नंबर्स क्रमशः अचूकपणे आठवणे हेच या खेळाचं उद्दिष्ट आहे. आणि आता हे नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी दिला जाणारा मेमरायझेशन टाइम आणि लक्षात ठेवलेले नंबर्स आठवून लिहिण्यासाठी दिला जाणारा रिकॉल टाइम याबद्दल आता चर्चा करूया. नॅशनल मेमरी चॅम्पियनशिपमध्ये स्पोकन नंबर्सचे 2 अटेम्प्ट असतात. पहिला अटेम्प्ट 100 सेकंड्सचा, म्हणजेच 100 नंबर्स प्रत्येक सेकंडला 1 या स्पीडने स्पीकरवरून ॲथलीट्सना ऐकवले जातात. आणि ॲथलीट्सना ते नंबर्स ऐकून त्या क्षणी लक्षात ठेवायचे असतात. कारण इथे कोणत्याही प्रकारे नंबर्सचं रिपिटेशन केलं जात नाही. आणि मग लक्षात ठेवलेले नंबर्स आठवून घेण्यासाठी म्हणजेच रिकॉल टाइम मात्र असणार आहे 5 मिनिटांचा. आणि दुसरा अटेम्प्ट असणार आहे 300 सेकंड्सचा. आणि त्यासाठी तुम्हाला रिकॉल टाइम मिळणार आहे 15 मिनिट्सचा. सो नॅशनल मेमरी चॅम्पियनशिपमध्ये 2 अटेम्प्ट असणार आहेत. पहिल्या अटेम्प्टमध्ये 100 नंबर्स तुम्हाला ऐकवणार आहेत आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला 300 नंबर्स ऐकवले जाणार आहेत. ओके? सो नेक्स्ट आहे इंटरनॅशनल मेमरी चॅम्पियनशिप. इथे मात्र 3 अटेम्प्ट असणार आहे. पहिला अटेम्प्ट 100 सेकंड्सचा, त्याचा रिकॉल टाइम असणार आहे 10 मिनिट्स. नॅशनलमध्ये 100 सेकंड्सच्या अटेम्प्टसाठी 5 मिनिटाचा रिकॉल टाइम होता. परंतु इंटरनॅशनल मेमरी चॅम्पियनशिपमध्ये रिकॉल टाइम 10 मिनिट्स आहे. आणि इथे दुसरा अटेम्प्ट आहे 300 सेकंड्सचा आणि त्याचा रिकॉल टाइम आहे 15 मिनिट्सचा. आणि तिसरा अटेम्प्ट असणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड प्लस 20%. म्हणजे आता रिसेंटली जी इंटरनॅशनल मेमरी चॅम्पियनशिप झाली असेल, त्याच्यामध्ये समजा लक्षात ठेवण्याचा रेकॉर्ड 400 नंबर्सचा असेल,
तर अजून 20% एक्स्ट्रा नंबर्स तुम्हाला ऐकवले जातील, म्हणजेच 480 नंबर्स तुम्हाला ऐकवले जातील. आणि ह्या तिसऱ्या अटेम्प्टसाठी रिकॉल टाइम असणार आहे 25 मिनिट्सचा. सो नॅशनलमध्ये 2 अटेम्प्ट, इंटरनॅशनलमध्ये 3 अटेम्प्ट आणि नेक्स्ट आहे वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप. इथे सुद्धा पुन्हा एकदा 3 अटेम्प्ट असणार आहेत. पहिला अटेम्प्ट मात्र 200 नंबर्सचा, 200 सेकंड्समध्ये 200 नंबर्स तुम्हाला ऐकवले जाणार आहेत आणि त्याचा रिकॉल टाइम असणार आहे 10 मिनिट्सचा. ओके, सो 200 लक्षात ठेवलेले नंबर्स आठवून लिहिण्यासाठी तुम्हाला रिकॉल टाइम मिळणार आहे 10 मिनिट्स. आणि सेकंड अटेम्प्ट असणार आहे 300 सेकंडचा, म्हणजेच 300 नंबर्स ऐकवले जाणार आहेत आणि त्याचा रिकॉल टाइम असणार आहे 15 मिनिट्स. थर्ड अटेम्प्ट असणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड प्लस 20% आणि ह्याच्यासाठी रिकॉल टाइम असणार आहे 25 मिनिट्सचा. इथे आपल्याला नॅशनल, इंटरनॅशनल आणि वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मधल्या कालावधीचा फरक लक्षात घ्यायचा आहे. सो हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, ह्याचं मेमरायझेशन आणि रिकॉल टाइम नॅशनल, इंटरनॅशनल आणि वर्ल्ड मध्ये. सो फ्युचरमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला हवं तर तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्पोकन नंबर्स मध्ये प्रत्येक अटेम्प्ट नंतर ब्रेक दिला जातो आणि त्या ब्रेकमध्ये त्या अटेम्प्टचा स्कोर डिक्लेअर केला जातो. स्कोर कळल्यावर दुसरा अटेम्प्ट द्यायचा की नाही याचा डिसिजन ऍथलीट्सना घेता येतो. आणि आता पाहूया स्पोकन नंबर्सचं मेमरायझेशन कशा प्रकारे असणार आहे. म्हणजे मेमरायझेशनच्या वेळेला एक्झॅक्टली काय प्रोसेस फॉलो केली जाणार आहे, काय रूल्स फॉलो केले जाणार आहे. मेमरायझेशनच्या वेळी चॅम्पियनशिप हॉलमध्ये नंबर्सचं कॉम्प्युटर जनरेटेड रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवलं जातं. हे नंबर्स रॅन्डमली म्हणजेच कोणत्याही क्रमाने 3, 1, 6, 8, 2, 0, 6 अशा प्रकारे एका सेकंदाला 1 या स्पीडने ऍथलीट्सना शांतपणे ऐकायचे असतात आणि लक्षात ठेवायचे असतात. सो रॅन्डम नंबर्स तुम्हाला एका सेकंदाला 1 या स्पीडने लक्षात ठेवायचे आहेत. रेकॉर्डिंग चालू असताना कोणत्याही प्रकारचं लेखन करण्याची म्हणजेच काहीही लिहिण्याची परवानगी नाही. आणि जेव्हा एखादा ऍथलीट त्याची लक्षात ठेवण्याची मर्यादा गाठतो तेव्हा त्याने उर्वरित रेकॉर्डिंग संपेपर्यंत त्याच्या जागेवर शांतपणे बसणं आवश्यक आहे. म्हणजे 100 नंबर्सचं रेकॉर्डिंग जर प्ले होणार असेल पण तुम्हाला मात्र 70 नंबर्सच लक्षात ठेवण्याची प्रॅक्टिस असेल तर अशा वेळी इतरांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत पुढचे 71 ते 100 नंबर्स प्ले होईपर्यंत शांतपणे बसलं पाहिजे. आणि हो, काही कारणास्तव रेकॉर्डिंग प्ले होत असताना काही बाह्य विघ्न किंवा अडथळा आल्यामुळे मध्येच रेकॉर्डिंग थांबवावं लागलं तर अशा वेळी व्यत्यया आधीचे 5 नंबर्स परत प्ले करून मग पुढच्या नंबर्सचं रेकॉर्डिंग सुरू ठेवलं जाईल. उदाहरणार्थ समजा 57व्या नंबरच्या वेळी अडथळा आला आणि रेकॉर्डिंग थांबवावं लागलं तर पुन्हा जेव्हा रेकॉर्डिंग स्टार्ट करणार तेव्हा ते 5 नंबर मागे जाऊन म्हणजेच 52व्या नंबर पासून पुन्हा एकदा प्ले केलं जाईल. येतंय लक्षात? तर हे होते स्पोकन नंबर्सच्या मेमरायझेशनच्या वेळी लक्षात घ्यायचे नियम. आता आपण वळूया रिकॉलकडे. रिकॉलच्या वेळी चॅम्पियनशिप हॉलमध्ये जो रिकॉल पेपर ऍथलीट्सना दिला जातो तोच त्यांना वापरायचा असतो. साधारण अशा प्रकारचा रिकॉल पेपर तुम्हाला दिला जातो. एका नंबरसाठी एक बॉक्स तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्ही जेवढे नंबर्स मेमराईज केले आहेत ते नंबर्स स्टेप बाय स्टेप लिहत जायचे आहेत अगदी सुरुवातीच्या पहिल्या बॉक्स पासून. हा, जर का एखाद्या ऍथलीटला त्याचा स्वतःचा रिकॉल पेपर वापरायचा असेल तर डिसिप्लिन सुरू होण्यापूर्वीच परीक्षकांकडून त्यांनी तो मंजूर करून घेतला पाहिजे. तसंच ऍथलीट्सने लक्षात ठेवलेले स्पोकन नंबर्स अगदी सुरुवातीपासून म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये सुरुवातीपासून ऐकलेल्या क्रमानेच व सलग लिहिणं आवश्यक आहे. समजा सुरुवातीचे काही नंबर सोडून पुढचे नंबर्स लिहिले असतील आणि जरी ते बरोबर असतील तरी 0 मार्क्सच दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे पहिले 4 बॉक्सेस रिकामी आहेत आणि पुढचे नंबर्स लिहिलेले आहेत.
हे पुढचे सर्व नंबर्स ऍक्च्युली बरोबर आहेत, परंतु तरी सुद्धा या लिहिलेल्या नंबर्सना मार्क्स मिळणार नाहीत आणि या रिकॉल पेपरला 0 मार्क दिला जाईल. तर आता स्पोकन नंबर्सना मार्क्स किती आणि कसे दिले जातात ते आपण पाहूया. रेकॉर्डिंग मध्ये ऐकवले गेलेले स्पोकन नंबर्स अगदी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या अंकापासून व सलग लिहिलेले असल्यास प्रत्येक योग्य अंकासाठी 1 गुण दिला जातो. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे 120 नंबर्स दिलेले आहेत. अगदी पहिल्या बॉक्स पासून लिहिलेले आहेत आणि हे सर्व नंबर्स बरोबर आहेत. म्हणून या नंबरसाठी एका नंबरला 1 मार्क अशा रीतीने 120 नंबरसाठी 120 गुण दिले जातील. नेक्स्ट रूल म्हणतोय की रिकॉल पेपर मध्ये ऍथलीट्सने लिहिलेला पहिला चुकीचा नंबर मिळताच मार्किंग तिथेच थांबवलं जातं. उदाहरणार्थ जर एखाद्या ऍथलीटने 127 अंक लिहिली पण 43वा अंक चुकला तर 42 मार्क्सच दिले जाणार. अशा वेळी लिहिलेले पुढचे नंबर्स चेक सुद्धा केले जात नाहीत. तसंच जर एखाद्या ऍथलीटने 200 अंक लिहिले पण पहिलाच अंक चुकीचा लिहिला तर मात्र 0 गुण दिले जातील. कारण नियमाप्रमाणे पहिला चुकीचा नंबर मिळताच मार्किंग थांबवावं लागतं. त्यामुळे लिहिलेले पुढचे 199 नंबर जरी करेक्ट असले तरी लिहिलेला पहिला नंबर जो चुकीचा असेल तर पुढचे नंबर्स चेकच केले जात नाहीत. मार्किंग तिथेच थांबवलं जातं आणि 0 मार्क दिले जातात. आपण बघितलं होतं की स्पीड कार्ड मध्ये पहिलं चुकीचं कार्ड मिळताच मार्किंग थांबवलं जात होतं. पुढचे कार्ड चेक सुद्धा होत नव्हते. सेम हिअर इथे सुद्धा पहिला चुकीचा नंबर मिळाला की पुढचं चेकिंग होत नाही. पुढचा रूल बघूया. रेकॉर्डिंग चालू असताना जर एखाद्या ऍथलीटने अकारण अडथळा निर्माण केला तर अकारण अडथळा निर्माण करणाऱ्या ऍथलीटला व्यत्ययानंतरच्या ट्रायलला बसण्याची परवानगी मिळणार नाही. जर काही जेन्युइन रिझन असेल तर ते कन्सिडर केलं जाईल, परंतु उगाचच डिस्टर्बन्स निर्माण करणाऱ्या ऍथलीटला मात्र पुढच्या ट्रायलला बसवलं जाणार नाही. आणि लास्ट रूल म्हणतोय, जर 2 किंवा अधिक स्पर्धकांनी 300 नंबर्सचा परिपूर्ण स्कोअर मिळवला तर आधीच्या ट्रायल्स मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ऍथलीटला विजेता घोषित केलं जाईल. परंतु सर्व ट्रायल्स मध्ये समान स्कोअर असल्यास मात्र प्रथम स्थान विभागून देण्यात येईल. तर असा होता स्पोकन नंबर्सचा मार्किंग क्रायटेरिया. स्पोकन नंबर्सचं मेमरायझेशन आणि रिकॉलचे नियम तसंच मार्किंग क्रायटेरिया समजून घ्यायला तसा सोपा आहे. परंतु तरीही काही शंका असली तर 1-2 वेळा व्हिडिओ गो थ्रू करा. तुमच्या सर्व शंकांचं सहज निरसन होऊन जाईल. आणि तरीही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की दिली जातील. ओके देन, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये स्पोकन नंबर्स लक्षात कसे ठेवायचे हे शिकवून मी लगेचच तुमची एक परीक्षा सुद्धा घेणार आहे. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक्यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. कारण तुम्ही आहात मेमरी ऍथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक्यू.